हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी आज परत तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये. आज आपण जी कहाणी वाचत होतो मुलाईस काथोनी, हिलाच कंटिन्यू करू आणि बघू की मुलाईच्या जीवनामध्ये पुढे काय होतं. चला वाचूया मुलाईस काथोनी. तर मुलांना तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये वाचलं की मुलाई जेव्हा लहान होता, 15 वर्षाचा होता, तेव्हा त्यांनी एक भयंकर दृश्य पाहिलं. सर्प त्यांनी मेलेले पाहिले एका सँडबार वरती, म्हणजे वाळूच्या ढिगावरती. म्हणजे हजारां त्याच्यात जे आहे सर्प मेलेले त्यांनी तिथे पाहिले आणि ते पाहून तो खूप रडला. त्याला खूप वाईट वाटलं. ते सर्प म्हणून मेले होते कारण की तिथे जे आहे झाडं झुडपं नव्हते आणि ते गरमीनी तडपून तडपून उन्हाळ्यानी मरून गेले होते. तर त्यांनी सोचलं की आता मी या जागेवरती जे आहे काय लावेने, वृक्ष लावेने आणि मी त्याला हिरवळ करेन. तिथे त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, वन विभागाचे लोकांनी आणि जे त्याचे गावाचे जे मोठे लोक होते सगळ्यांनी म्हटलं की तू हे करू नको, हे व्यर्थ जाईल, वेळ वाया घालावासा आहे. पण तरी कोणीतरी तिला सल्ला दिली की तू इथे बॅम्बूचं झाड लाव. तर त्यांनी ते लावलं आणि मग हळूहळू करून कशा प्रकारे त्याची मेहनत रंग लावली. त्याला 30 वर्ष लागले त्या जागेला हिरवळ करायला. मग हे सुरुवातीपासून सांगतात की कसं, म्हणजे की त्यांनी एक झाड लावलं, 2 झाड लावले आणि हळूहळू करून ती जागा हिरवी दिसू लागली होती. हे आपण लास्ट हेच वाचलं होतं. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट अँड टू हिज डिलाइट, त्याच्या प्रसन्नतेकरता दे टूक रूट ऑन द आयलँड. ते झाडं सुद्धा जे सिल्क कॉटन सॅपलिंग्स आणले होते त्यांनी छोटे छोटेसे झाडं आणले होते, ते तिथे रूट करू लागू लागले. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाव डॉटेड विथ ग्रीन. तर त्या आयलँडचा एक भाग जो आहे तो हिरवा दिसू लागला होता. मुलाई नाव स्पेंड ऑल हिज टाइम ऑन द स्मॉल आयलँड. आता मुलाई काय करू लागला की हळूहळू करून त्याचा पूर्ण वेळ जो आहे तो या छोट्याशा आयलँड मध्ये, या छोट्याशा बेटामध्ये जे आहे तो जाऊ लागला. एव्हरी डे विदाउट फेल ही वॉटर्ड द प्लांट्स. रोज प्रत्येक दिवशी बिना म्हणजे की कोणत्या हे करता तो त्या झाडांना पाणी टाकत होता. मेड फेन्सेस अराउंड देम. आणि त्या झाडांच्या चारीकडे काय करतो, फेन्सेस म्हणजे की हे लावतो, हे लोक लावतात ना की तिथे म्हणजे आणि कोणते अशा प्रकारची चिजा नाहीये आणि ते झाडांना नुकसान न पोहोचे म्हणून ते फेन्स लावत होता. गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स. आणि अशा प्रकारे सॅपलिंग्सला, चुकी ते खूप नाजूक असतात झाडं जेव्हा एकदम आपण उगवतो, तर ते फेन्स लावून त्यांना आणि जे आधार सुद्धा मिळत होता. He even carried good soil in his little boat and spread it near the plants. तो तिथे नावनी जात होता. बोट म्हणजे काय असतं, नावेनी जात होता त्या जागेवरती, कारण की ते एक आयलँड होतं. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, आयलँड म्हणजे काय, चारीकडे पाणी आणि तिथे जे आहे ते मधोमध जागा असते ती आयलँड. आणि हा जो आहे मुलाई कुठे राहत होता, हा पाण्याच्या जे आहे काठावरती राहत होता, ब्रह्मपुत्र नदीच्या काठावरती राहत होता एका गावाला. तर हा तिथे बोटनी यायचा आणि हा काय आणायचा तिथे, गुड सॉइल म्हणजे चांगली माती आणायचा, तिथे जे खाद वगैरे असतं ते आणायचा. अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. आणि त्या झाडांजवळ तो तिथे त्याला टाकायचा. पाहिजे काय लिहिले, लेट अस मेक दिस प्लॅनेट मोर ब्युटिफुल टू लिव्ह इन. म्हणजे की चला आपल्या या पृथ्वीला, या धरतीला आणि या प्लॅनेटला आपल्या आणि छान बनवू त्याला, ताकी ती राहायसारखी होऊन जाय. तर ही कशी होईल, आपण झाड झुडपं लावू तेव्हाच होईल. Someone told him that red ants are good for the soil. आता त्याला कोणीतरी सांगितलं की माती करता जे आहे, जे लाल मुंग्या असतात त्या फार चांगल्या असतात, असं त्याला कोणतरी सांगितलं. दे वुड मेक द सँडी सॉइल फर्टाईल. तर ते जे लाल मुंग्या जर तिथे गेल्या तर जी सँडी सॉइल आहे, सँडी म्हणजे काय, जे वाळूवाली जी सॉइल आहे, माती आहे, तिला फर्टाईल करेल म्हणजे उपजाऊ होईल त्याच्या कारणाने. त्या कारण की भाई मुंग्या काय करतात, खोदतात मातींना, तर ते खोदून खोदून ती फर्टाईल होईल, ती उपजाऊ होऊन जाईल. तर ती लाल मुंग्या न्यायचं कोणी त्याला सुचवलं. मुलाई देन कॅरीड हीप्स ऑफ देम टू द आयलँड. आणि त्यानंतर तुम्ही सोचा की कोणी मुंग्या कसा नेऊ शकतं, पण त्यांनी ते करून दाखवलं. त्यांनी खूप खूप साऱ्या मुंग्या त्या आयलँड वरती तो घेऊन गेला. ही वॉज नॉट पुट आउट बाय द आंट बाईट्स. आणि त्याला त्या मुंग्या चावत सुद्धा होत्या, कारण की मुंग्यांना कोणी कसं घेऊन जाईल, म्हणजे कशात तरी डब्यात ठेवून कसं घेऊन जात असेल, आणि मग जे आहे त्याला चावत सुद्धा होता रस्त्यामध्ये, पण तरी सुद्धा त्यांनी या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. ही ऑल्सो टूक डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस देअर. आणि त्याशिवाय त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या गवत, ग्रास म्हणजे काय असतं, गवत असते, त्यांना पण तिथे नेऊन लावलं.
द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकेम थिकर अँड बिगर. तर अशा प्रकारे जो हिरवा भाग होता तिथे आयलँड वरती तो काय करू लागला, हळूहळू जो आहे तो खूप थिक होऊ लागला, खूप वाढू लागला आणि मोठा होऊ लागला हिरवा पार्ट. फॉर मंथ्स अँड इयर्स मुलाई वर्कड ऑल अलोन ऑन द स्मॉल पॅच ऑफ द आयलँड. आता खूप महिने आणि वर्षानुवर्ष मुलाई एकटाच आपला लागला राहायचा कामावरती, त्या ज्या छोट्याशा आयलँड वरती आपलं एकटा काम करत राहायचा. ही लिव्हड इन द कंपनी ऑफ ट्रीज. तर त्याला कोणाची कंपनी होती, म्हणजे की तो कुणाबरोबर राहायचा तिथे, झाडांबरोबर राहायचा. ही स्पोक टू देम. आता तो जर झाडांनाही म्हणजे की माणसासारखं ट्रीट करायचा आणि त्यांच्याबरोबर तो गोष्टी करायचा. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. बहुतेक होऊ शकतं की झाडांना पण त्याची जी भाषा होती ती समजत येत असेल. हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन, म्हणजे त्याचे जे प्रेमाचे शब्द होते ते बहुतेक ते झाडही समजून गेले होते. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग विगरसली. आणि त्यांनी आपलं रिस्पॉन्ड कसं केलं, त्यांनी आपलं प्रेम झाडांनी कसं दाखवलं, लवकर लवकर वाढून ते खूप लवकर तिथे वाढले ह्याच्या प्रेमाने. नेचर हेल्प मी, एनिमल्स हेल्प मी इन माय वर्क. तर हे त्याचे कथन होता याचा, की मला नेचरनी, मला प्रकृतीने, निसर्गाने मला मदत केली, मला एनिमल्स म्हणजे जनावरांनी मदत केली माझ्या कामात. अशा प्रकारे हे सगळे जे तुम्हाला गोष्टी दिसतात आहेत ना, हे असं लेटस मेक दिस प्लॅनेट मोर ब्युटिफुल टू लिव्ह इन, हे सगळे कथन जे आहे हे मुलाईचेच आहेत, जे की यांनी वेगवेगळ्या प्रकारे असे दाखवले आहे. आणि त्याच्यानंतर बघा काय लिहिलंय, की विथ ट्रीज केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड एनिमल्स. आता झाडं लागले एकदा, तर झाडांबरोबर काय येईल, झाडांबरोबर पक्षी आले, इन्सेक्ट्स आले म्हणजे की जे किडे मकोडे असतात. ठीक आहे, झाडांबरोबर पक्षी आले, झाडं आले तर पक्षी, किडे मकोडे आणि वेगवेगळे प्रकारचे एनिमल्स म्हणजे की जे जनावर होते ते सुद्धा तिथे येऊ लागले. दे लाईक द प्लेस. तिथे इतकं हिरवं होऊन गेलं होतं की त्यांना ती जागा आवडू लागली होती. अननोईंगली दे ब्रॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. आता हे पशुपक्षी येतात, इन्सेक्ट्स येतात, तर काय होतं तिथे आपल्या बरोबर त्यांनी जाणता न जाणता जे आहे खूप सारे सीड्स म्हणजे काय असतात, वीज असतात जे, ते सुद्धा ते आपल्या बरोबर त्या जागेवरती घेऊन आले. द प्लेस बिगेन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. तर अशा प्रकारे ती जी जागा होती, ती आयलँड होती, ती खूप रिच होऊन गेली. रिचचा इथे अर्थ काय आहे, श्रीमंतीशी नाही आहे. रिच म्हणजे खूप हिरवी आणि जास्त, म्हणजे तिथे झाडं झुडपं आणि तिथे लाईफ आली, तिथे जीवन आलं पशु पक्षींच्या हिशोबेच्या कारणाने. तर तिथे ती जी जागा होती खूप छान होऊन गेली. इवन देन मुलाई डिड नॉट अबेंडन हिज वर्क. पण तरी सुद्धा मलाईनी आपलं जे काम होतं ते अबेंडन म्हणजे काय, थांबवलं नाही. तो आपलं काम तेवढ्याच जसं आधी करत होता तसंच करत होता. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. ते जे जंगल होतं ते त्याच्याकरता जसं की जणू काही त्याचं दुसरं घर बनून गेलं होतं. पीपल इन दॅट एरिया नेम्ड इट मुलाईस काथोनी, मुलाईस फॉरेस्ट. तर ते जे लोक तिथले होते, त्या एरियात राहणारे, त्या जागी राहणारे, त्यांनी त्या जागेचं नाव करून दिलं मुलाईस काथोनी म्हणजे मुलाईस फॉरेस्ट. तर आता आपल्याला कळलं की याचा अर्थ काय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मागच्या सेशन मध्ये की मी याचा अर्थ नाही सांगेन, आपण जसं जसं चॅप्टर वाचू आपल्याला आपल्या आपच कळून जाईल. तर मुलाईस काथोनीचा अर्थ काय झाला, मुलाईस फॉरेस्ट म्हणजे मुलाईचं फॉरेस्ट, मुलाईचा जंगल, हे ह्याचा अर्थ झाला. काथोनीचा अर्थ काय आहे, फॉरेस्ट, जंगल. टुडे मुलाईस काथोनी कव्हर्स एन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. तर आज आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुलाईचा जो जंगल आहे तो जे आहे जवळजवळ 1500 एकड़ एवढा फैललेला आहे. अँड विथ मुलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि मुलाईच्या एफर्ट्सनी, त्याच्या मेहनतीने काय होत आहे की ते अजूनही वाढत चाललं आहे. इट हाऊसेस थाउजंड्स ऑफ डिफरंट ट्रीज. तिथे जे आहे हजारो जे वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत, तिथे वृक्ष आहेत आणि अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड एनिमल्स. आणि खूप सारे तिथे काय आहे, हे सगळ्यांचं घर आहे. म्हणजे की झाडांचं, वृक्षांचं, बर्ड्स म्हणजे पक्षींचं आणि पशुपक्षींचं. पशु कसे तिथे, डिअर, एप्स, डिअर म्हणजे हिरण, एप्स म्हणजे की जे बंदर असतात, वानर असतात, ते आहे वेगवेगळे प्रकारचे. अँड इवन रायनोज अँड टायगर्स. तर रायनोसॉरस पण आहे आणि टायगर्स पण तिथे आहेत, तुम्हाला भेटतील. टू कॅप इट ऑल, a herd of about 100 elephants has started visiting the forest every year. आणि हे सगळे कमी असतील तर तिथे दरवर्षी जवळजवळ 100 हत्तींचा झुंड तिथे येतो
व्हिजिट करायला, म्हणजे की तिथे पाहायला. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. तिथे ते जवळजवळ 3 महिने राहतात ते हत्ती. द एलिफंट विजिट्स शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. तर ते जे हत्ती तिथे येतात ते हे दर्शवतात की ते जे जंगल आहे ते किती छान आहे, म्हणजे किती हिरवळ असेल तिथे. कारण की हत्ती अशा तशा जागी जात नाही. ते अशाच जागी जातात जिथे ते राहू शकतात, आणि ते अशाच जागी राहतात जिथे खूप हिरवळ असेल, खूप छान मस्तपैकी जंगल असेल. तर त्यांचं येणं हे सांगतं की ते जंगल किती छान होऊन गेलेलं आहे. मुलाई इज अ हॅपी मॅन टुडे. तर मुलाई आता जो आहे तो एक खूपच प्रसन्न माणूस आहे. माय हाऊस इज व्हेरी बिग, हंड्रेड्स ऑफ एकर्स. तर मुलाई काय म्हणतो की माझं घर खूप मोठं आहे, त्याच्यात हंड्रेड्स ऑफ एकर्स आहेत, म्हणजे की 100 एकर जमीन माझ्याजवळ आहे. कारण की ही जी इतकी आहे, हे सगळे पशु पक्षी जे राहतात हे सगळं त्यांना तो आपलंच मानतो. आता आपण याचा नेक्स्ट पार्ट बघूया. बघा, तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे. याच्यात आता राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. आपल्याला याच्यात शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. 2-3 ह्याच्यात जे आहेत ते दिलेले आहेत. बघा, ब्रह्मपुत्र पहिला आहे. तर ब्रह्मपुत्र जी नदी आहे त्याच्यावरती. तर ब्रह्मपुत्र इज अ ग्रेट रिव्हर. ब्रह्मपुत्र खूप मोठी नदी आहे. इट इज मोर देन 7-8 किलोमीटर्स इन सम प्लेसेस. ही काही काही जागी 7-8 किलोमीटर पेक्षाही जास्त वाईड आहे. इट हॅज मेनी सँड बार्स. हिला खूप सारे सँड बार्स आहे, म्हणजे की वाळूचे ढीग आहेत. अँड इव्हन अन आयलँड नोन एज मजुली आयलँड. आणि एक आयलँड सुद्धा आहे ज्याचं की नाव आहे मजुली आयलँड. वॉटर ऑफ द ब्रह्मपुत्र ऑफन फ्लड मजुली. आता जे पाणी आहे इथलं, वॉटर ऑफ द ब्रह्मपुत्र ऑफन फ्लड मजुली अँड द सँड बार्स. म्हणजे की ब्रह्मपुत्र नदीचं जे पाणी आहे ते जे आहे जास्त तर काय करतं की मजुली जे आयलँड आहे त्याला आणि जे सँड बार्स आहेत त्यांना काय करतं, फ्लड करतं, म्हणजे वाहून घेऊन जातं. समटाइम्स द रिव्हर स्वीप्स अवे सम ऑफ द सँड बार्स. आणि सँड बार्स जे आहे त्यांना स्वीप करतं, म्हणजे पूर्णतया वाहून आणि आपल्या बरोबर घेऊन जातं. तर असंही कधी कधी होतं. हे ब्रह्मपुत्र नदीच्या वारेत होतं. आता बघा, मुलाई काथुनी त्याच्या बारेत हा चॅप्टर आहे. मुलाई हॅज ग्रोन इज फॉरेस्ट ऑन द सँड बार्स ऑफ द ब्रह्मपुत्र. म्हणजे मुलाईनी आपला जो जंगल आहे तो कुठे उगवला आहे, ब्रह्मपुत्रच्या सँड बार्स मध्ये. म्हणजे जे वाळूचे टिले आहेत, वाळूचे ढीग आहेत त्याच्यामध्ये तिथे त्यांनी उगवला आहे. द फॉरेस्ट इज नेम्ड एज द मुलाईज फॉरेस्ट. फॉरेस्टला काय म्हणतात, मुलाईज फॉरेस्ट, म्हणजे मुलाईज काथोनी. दॅट इज मुलाईज काथोनी. टुडे मुलाई काथोनी कव्हर्स एन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. आज जे आहे मुलाई काथोनी मध्ये किती एरिया आहे, 1500 एकरचा एरिया आहे. तिथे जागा एवढी मोठी आहे. द फॉरेस्ट हॅज थाउजंड्स ऑफ डिफरंट ट्रीज. या जंगलात हजारो प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत आणि प्लांट्स आहेत. इट शेल्टर्स बर्ड्स. आता हे कुणाकुणाचं घर आहे, हे पशु पक्षींचं, बर्ड्स अँड अॅनिमल्सचं, आणि इन्क्लुडिंग डिअर, एप्स अँड इव्हन रायनोज अँड टायगर्स. हे आत्ताच आपण सगळं वाचून चुकलो आहोत, त्याच सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. A herd of about 100 elephants visits the forest every year. 100 हत्तींचा एक जो झुंड आहे, हर्ड म्हणजे जो झुंड आहे, तो नेहमी दरवर्षी इथे येतो. अँड स्टेज देअर फॉर अबाउट 3 months. आणि जवळजवळ 3 महिन्याकरता तिथे राहतात. एलिफंट्स कम टू मुलाई काथुनी. आता ह्याच्या बारे लिहायचंय, म्हणजे की जे हत्ती आहेत ते मुलाई काथुनीला, मुलाईच्या जंगलला येतात. बिकॉज ऑफ द थिक फॉरेस्ट, a herd of about 100 elephants has started visiting मुलाई काथोनी एव्हरी इयर. दरवर्षी इथल्या थिक जंगल, म्हणजे इतके घन जंगल आहे, त्यामुळे हे जे 100 हत्तींचा झुंड आहे जवळजवळ तो इथे येतो. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. ते तिथे 3 महिने राहतात. दे कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन देअर वे टू द फॉरेस्ट. आणि तिकडे जंगलात येताना ते लोक तिथे खूप जास्त नुकसान करतात. कसं नुकसान करतात, दे डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स. जे तिथे राईस फील्ड्स आहे, म्हणजे तांदूळाचे जे फील्ड्स आहेत, खेतीबाडी आहे, ती सगळी डिस्ट्रॉय करतात, तिला तहस नहस करतात. अँड हट्स ऑफ द पीपल. आणि अशाच प्रकारे लोकांचे जे घरं आहेत, छोटे छोटे हट्स आहेत, झुग्गी झोपडी आहे, त्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करतात. पीपल ऑफ द एरिया वर अँग्री विथ मुलाई बिकॉज दिस फॉरेस्ट हॅड अट्रॅक्टेड द एलिफंट्स. तर लोक, जे तिथले लोकल लोक आहेत, ते खूप रागावले असतात मुलाईशी, कारण की त्याच्या हत्तींच्या मुळे, याच्यामुळे जे आहे त्यांचं सगळं बर्बाद होते. आणि काय, बिकॉज दिस फॉरेस्ट हॅड अट्रॅक्टेड द एलिफंट्स. कारण की त्याचे जे जंगल आहे त्यांनी हे जे हत्ती आहेत हे अट्रॅक्ट होतात, हे आकर्षित होतात तिथे यायला, टू कम ओव्हर देअर. दे वॉन्टेड टू बीट मुलाई फॉर द प्रेझेन्स ऑफ द एलिफंट्स. आणि ते मुलाईला यासाठी
हत्तींच्या येण्यासाठी मुलाईला मारणं सुद्धा चाहत होते. द वर्ल्ड कम्स टू नो अबाउट मुलाई काथुनी, म्हणजे लोकांना मुलाई काथुनीच्या बाबतीत कळलं. कसं कळलं असेल आता बघा. द वर्ल्ड डिडंट नो अबाउट मुलाईज वर्क अँड मुलाई काथुनी, लोकांना आतापर्यंत पूर्ण दुनियेला जगाला माहिती नव्हतं मुलाई काथुनीच्या कामाच्या बद्दल. वन डे अ फोटोग्राफर वंडरिंग इन दॅट एरिया फाउंड मुलाई वर्किंग इन इट्स फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. एक दिवशी काय झालं की फोटोग्राफर जो होता, म्हणजे जे फोटो काढतात है ना, तर त्यांनी बघितलं, तो फिरता फिरता तिथे आला आणि त्यांनी त्याला मुलाईला तिथे काम करताना बघितलं ते आपल्या जंगलामध्ये. ही वॉज ग्रेटली इम्प्रेस, तर तो खूप जास्त त्याच्याशी इम्प्रेस झाला. वेन ही न्यू दॅट मुलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट, जेव्हा त्याला कळलं की मुलाईनी एकट्याहून ते पूर्ण जंगल जे आहे ते उगवलं आहे, फॉरेस्ट सिंगल हँडेडली. ही टोल्ड द न्यूजपेपर्स, त्यांनी न्यूजपेपर्सला म्हणजे अखबारांना, टीव्ही चॅनल्स एक्सेट्राला सांगितलं या बाबतीत अबाउट मुलाईज ग्रेट अचिव्हमेंट्स, की त्यांनी किती मोठं काम केलंय. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज ऑल्सो इम्प्रेस, तर जो वन विभाग होता तो सुद्धा फार जास्त या गोष्टींनी इम्प्रेस झाला आणि केम फॉरवर्ड टू हेल्प मुलाई, आणि त्याची मुलाईची मदत करायला पुढे आला. द गव्हर्नमेंट प्रेज्ड हिज वर्क, गव्हर्नमेंटनी, सरकारने सुद्धा त्याच्या कामाला खूप सराहलं. अँड ऑनर्ड हिम विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड, आणि त्याला जे पद्मश्री अवॉर्ड असतं, फार मोठं अवॉर्ड असतं, ते सुद्धा त्याला दिलं. तर अशा प्रकारे आज आपण ही पुढची त्याची कहाणी वाचली की मुलाई काथुनी कसं म्हणजे की अनेक पुढे वाढला, कसे तिथे पशुपक्षी अनेक वेगवेगळे प्रकारचे येऊ लागले, त्यांनी किती त्रास सहले त्याच्याकरता, आणि त्या त्रासचा पण त्याला जे आहे भुगतान मिळाला, कारण की त्यांनी इतकं छान जंगल उगवून घेतलं की जिथे वेगवेगळे पशुपक्षी येऊ लागले, जे तिचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ लागलं. तर आजचा आपला सेशन इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच भेटूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.